तर आम्ही इकडे का उभे आहेत सांगतो त्या पहिले लाईक आणि फॉलो करून टाका. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आज आहे आपलं प्रॅक्टिकल. तर मंडळी, मग आम्ही लागलो बॉटलला प्लगिंग करण्यासाठी. अशी प्लगिंग केली आणि त्याच्यामध्ये केमिकल मिक्स केलं. प्लगिंग केली आणि त्यानंतर आम्ही स्लाईड पॅकिंग करायला लागलो. एवढ्यात लाईट चालली गेली, मग मी आलो बाहेर. आम्ही स्लाईड पॅकिंगचे काम केलं होतं पूर्ण. आता आम्हाला हे स्लाईड आणि केमिकल ऑटोक्लेव्ह मध्ये टाकायचे आहेत. तुम्ही पाहू शकता इकडे टाकले गेलेले आहेत. मग आम्ही इकडे पाणी उकळायला ठेवलं. या पुस्तकात पाहून आम्ही प्रॅक्टिकल करत होते. त्यानंतर मी केमिकल मधलं आणि निघालो बाहेर. मी आलो बाहेर आणि मग इकडे मेहंदी काढून टाइमपास करत होते. तेवढ्यात जोरात पाऊस चालू झाला इकडे. पाऊस थांबला, मग आम्ही आलो इकडे फोटोशूट करण्यासाठी. फोटोशूट केला, मग आम्ही स्लाईड भरण्याचे काम बाकी होतं आमचं. मग स्लाईड भरायला बसला. मग तुमचा माझं पहिलं प्रॅक्टिकल होतं म्हणून मला काही इतकं जमत नाही होतं. मग हे सांगत होते असं असं करायचे. त्यानंतर मग मी एका मागे एक स्लाईड भरली. तर मित्रांनो, स्लाईडची प्लेट इतकी गरम होती का मला डायरेक्ट चटका लागला इकडे. तरी शेवटची स्लाईड भरली आणि मग झालं आमचं पूर्ण. तर इतक्या स्लाईड मी भरल्या. त्यानंतर लागलो मी स्लाईड ग्रोथ करण्यासाठी. तर एका स्लाईड मधून दुसऱ्या स्लाईड मध्ये ग्रोथ करायची होती मला. मग मी लागलो स्लाईड ग्रोथ करण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एका स्लाईड मधून दुसऱ्या स्लाईड मध्ये केमिकल टाकावं लागतं. आता हे सर्व स्लाईड इन्क्युबेटर मध्ये ठेवायचं होतं. तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून टाका.